नमस्कार मित्रांनो. ब्रेकिंग न्यूज त्यासोबतच गुड न्यूज अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, भारतीय शास्त्रज्ञांनी DRDOने हायपरसॉनिक मिसाईलची यशस्वीरित्या टेस्ट केलेली आहे. हायपरसॉनिक म्हणजेच हवेच्या वेगापेक्षा 6 पटीनं जास्त वेगवान असणारं इंजिन आणि हे इंजिन आता मिसाईल्सवर लावण्यात येणार आहे. म्हणजेच ब्रह्मोस 2 वरती लावण्यात येणार आहे. मित्रांनो, सुपरसॉनिक सध्या जे आपल्याकडे ब्रह्मोस मिसाईल आहे त्याच्यावरती सुपरसॉनिक इंजिन आहे. म्हणजेच हवेच्या वेगापेक्षा थोडं जास्त, परंतु हायपरसॉनिक हे जे काही इंजिन आहे हे हवेच्या वेगापेक्षा 6 पटीने जास्त आहे. म्हणजे 6100 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे मिसाईल धावणार आहे. विचार करा, पठाणकोट आणि अंबाला एअर बेसिसवरती ज्यावेळेस ब्रह्मोस मिसाईल तैनात करण्यात आलं त्यावेळेस पाकिस्तानची हवा टाईट झाली होती. हे हायपरसॉनिक इंजिन असणारं ब्रह्मोस 2 मिसाईल ज्यावेळेस तयार होईल किंवा तिथे तैनात होईल त्यावेळेस काय अवस्था असेल. त्याच्यावरती दिसणारा कुठलाही देश अगदी मिनिटाच्या अंतरावरती असेल. रडारवरती दिसण्याच्या अगोदर या क्षेपणास्त्राने तेथे ठिकाण टिपलेलं असेल. मित्रांनो, हायपरसॉनिक इंजिन बनवत असताना आलेला सर्वात मोठा अडथळा म्हणजेच एवढ्या वेगाने जात असताना त्याचं तापमान मेंटेन करणे. तब्बल 720 सेकंद म्हणजेच 12 मिनिट हे इंजिन भारतीय शास्त्रज्ञांनी चालवलं आहे. जेथे 20-30 सेकंद इंजिन चालवण्यासाठी चीन आणि रशिया येथील शास्त्रज्ञाचा घाम फुटला आहे. तेथेच भारतीय शास्त्रज्ञांनी तर 720 सेकंद म्हणजेच 12 मिनिट हे इंजिन चालू ठेवलं आहे. म्हणजेच हे हायपरसॉनिक इंजिन दुसऱ्या देशांच्या इंजिनपेक्षा नक्कीच ॲडव्हान्स असणार आहे आणि आता हे हायपरसॉनिक इंजिन ब्रह्मोस 2 वर लागणार आहे. मित्रांनो, ही आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी. अशाच पद्धतीच्या न्यूजसाठी, बातम्यासाठी, माहितीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.